किसी ने बड़े कमाल की बात कही है, जिंदगी में संकट का हर दरिया पार होगा, तू हिम्मत तो रख, एक दिन चमत्कार भी होगा. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं प्रेरणा मंचवर. आणि ही एक छोटीशी गोष्ट आहे ती एका शेठची. एका गावामध्ये खूप मोठा श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्याला सर्वजण शेठ या नावानेच ओळखत होते. खूप श्रीमंत होता तो, सर्व गोष्टींनी संपन्न होते. एक दिवस असंच फॅक्टरीला भेट देऊन शेठजी घरी आले. तर घरी आलिशान बंगला, खूप मोठं छान आलिशान असं गार्डन, घराच्या पुढे खूप मस्त असा मोठा बंगला होता त्यांचा. ते फॅक्टरीमधून घरी आले तर संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी त्यांच्या घरात घरच्यांची बाकीच्यांची संध्याकाळची पाठपूजा चालू होती. आणि शेठजी देवापासून थोडंसं लांबच राहत होते, म्हणजे आपण म्हणतो ना 4 हात लांबच राहत होते. त्यांचा देवामध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, म्हणून ते फॅक्टरीतून आल्या आपल्या रूममध्ये चालल्या गेले. आणि रूममध्ये गेल्यानंतर ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त होऊन गेले. आणि म्हणजे दिवसभराचा हिशोब पाणी किंवा काय दिवसभरात चांगलं झालं किंवा वाईट झालं ह्या गोष्टींमध्ये ते मग्न होऊन गेले. आणि तेवढ्यातच मग त्यांनी नोकराला बोलवलं आणि नोकराला आवाज देऊन सांगितलं की मला 1 कप कॉफी आणून दे म्हणून. नोकराने पण 1 कप कॉफी बनवण्यासाठी नोकर गेला किचनमध्ये. आणि तेवढ्यात अचानक शेठजीच्या छातीमध्ये दुखायला लागलं. त्यांना अशी एक वेगळीच घबराट व्हायला लागली, बेचैनी व्हायला लागली. त्यांनी परत नोकराला आवाज दिला आणि सांगितलं की तू कॉफी नंतर बनव, पहिले तू अगोदर डॉक्टरांना बोलव, मला खूप घाबरल्यासारखं होतंय. नोकरांनी डॉक्टरांना फोन केला आणि शहरातले जे टॉपचे डॉक्टर आहे, आता एवढी श्रीमंत व्यक्ती म्हटल्यावर जे टॉपचे डॉक्टर आहेत ते घरी आले. डॉक्टरांनी शेठजींना चेक पण केलं आणि रिपोर्ट्स वगैरे काढले किंवा सगळ्या गोष्टी बघितल्या त्यांनी. आणि रिपोर्टमध्ये काहीच आलं नाही. डॉक्टरांनी शेठजींना सांगितलं की तुम्ही पूर्णपणे नॉर्मल आहात. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तरी पण शेठजींना अजूनही घबराट होत होती. शेठजींनी सांगितलं मला अजूनही बेचैनी होते. तर मग डॉक्टरांनी त्यांच्या सांगण्यावरून त्यांना काही औषधी लिहून दिली आणि त्याचबरोबर त्यांनी झोपेच्या गोळ्याही लिहून दिल्या त्यांना की जर तुम्हाला झोप नाहीच आली तर मग ह्या गोळ्या घ्या, तुम्ही आजच्या दिवस आराम करा. एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल म्हणून कदाचित तुम्हाला अशी बेचैनी होते किंवा घबराट होते, असं डॉक्टरांनी त्यांना समजावून सांगितलं आणि आराम करायला सांगितलं. डॉक्टर तिथून निघून गेले. शेठजींनी गोळ्या औषधी घेतली आणि ते आपल्या बेडवर झोपण्यासाठी गेले. झोपले. त्यांना बराच वेळ झाला, झोप येईना, म्हणून त्यांनी परत उठून झोपेच्या गोळ्या घेतल्या. आणि गोळ्या घेतल्यानंतर परत ते बेडवर गेले, झोपले. तरीही शेठजींना झोप येत नव्हती. त्यांना खूप बेचैनी होत होती. परत शेठजी उठले आणि त्यांना असं वाटलं की कदाचित या 4 भिंतीमध्ये आपण बंद आहोत, म्हणून कदाचित आपल्याला तशी बेचैनी होते. म्हणून मग त्यांनी उठले आणि घड्याळात बघितलं, पहाटेचे 3 वाजले होते. तरी शेठजींना झोप आलेली नव्हती. म्हणून शेठजी थोडंसं बाहेर मोकळ्या हवेत फिरून यावं म्हणून शेठजी घराच्या बाहेर गेले. त्यांच्या त्या आलिशान गार्डनमध्ये त्यांनी चक्रा मारायला सुरुवात केली. 2-3 चक्रा मारल्या तरी शेठजींना फरक पडत नव्हता. शेठजींची बेचैनी कमी होत नव्हती, घबराहट कमी होत नव्हती. म्हणून शेठजींनी परत ठरवलं की आपण थोडंसं लांब चालून येऊया, थोडंसं मोकळ्या हवेत फिरून येऊया, म्हणजे अजून जरा बरं वाटेल. म्हणून शेठजी तिथून बाहेर निघाले आणि रस्त्याने चालू लागले. रस्त्याने चालत असताना बरेचसे विचार त्यांच्या डोक्यामध्ये चालू होते. त्यांच्या फॅमिलीविषयी किंवा त्यांच्या बिझनेसविषयी ते विचार करत चालले होते. आणि विचार करत असताना घरापासून बरेचसे लांब ते चालत गेले. त्यांच्या लक्षातही आलं नाही की आपण घरापासून किती लांब आलो आहोत म्हणून. ते चालत होते आणि एक वेळ मग त्यांच्या लक्षात आलं की बराच वेळ झाला आपण चालतोय. म्हणून मग त्यांनी थांबण्याचा विचार केला. जवळच एक रस्त्याच्या कडेला बाकडं होतं, तिथं बसले. त्या बाकड्यावर बसले. त्यांनी चप्पल साईडला काढली आणि तिथं एक कुत्रं आलं. त्यांनी काढलेली चप्पल होती साईडला. त्या कुत्र्याने ती एक चप्पल तोंडामध्ये पकडली आणि ते पळू लागलं. तिथे आसपास बऱ्याचशा झोपड्या होत्या, त्या झोपड्यांच्या साईडला ते पळू लागलं. त्यांनी त्या कुत्र्याचा पाठलाग केला, जोरात त्याच्यावर ओरडले. ते कुत्रं थोडंसं घाबरलं. त्याने ती चप्पल तिथेच टाकून दिली.
आणि ते तिथून पळून गेले. त्यांनी ती चप्पल दुसऱ्या पायाची पण घातली आणि ते तिथून चालू लागले. अशा छोट्याशा झोपड्यांचा तो एरिया होता. तिथून ते निघाले आणि त्यांना अचानक असा कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते तिथून चालू लागले. पण तो आवाज बऱ्याच मोठ्याने येऊ लागला म्हणून त्यांनी बघितलं आसपास, तर एका झोपडीमधून त्यांना तो रडण्याचा आवाज येत होता आणि तो आवाज होता एका स्त्रीच्या रडण्याचा. मग त्यांना असं वाटलं की नको, उगाचच कशाला आपण स्वतःहून प्रॉब्लेम ओढवून घ्यायचा. एवढ्या रात्री किंवा एवढ्या पहाटे कुणी रडते आणि आपण जाऊन बघणं हे चांगलं नाही आहे. म्हणून ते तिथून निघू लागले. 2-4 पावलं पुढे चालत गेले, तेवढ्यात रडण्याचा आवाज अजून त्यांना येऊ लागला. म्हणून त्यांचं मन त्यांना थांबवू लागलं आणि परत त्यांनी विचार केला की नाही, एकदा आपण जाऊन बघू तरी की कोण रडतंय किंवा काय प्रॉब्लेम आहे म्हणून. शेठजी झोपडीजवळ गेले. आत थोडंसं डोकावून बघितलं तर खरंच एक स्त्री तिथे जोरजोरात भिंतीवर, त्या झोपडीच्या भिंतीवर डोकं आपटून रडत होती. त्यांनी बघितलं. त्यांनी विचार केला की दार वाजवू की नको, पण परत न राहून त्यांनी झोपडीचा दरवाजा वाजवला आणि त्या स्त्रीने दरवाजा उघडला. त्यांनी सगळ्यात पहिले तिची माफी मागितली. माफ करा ताई म्हणे, की मी इथून चाललो होतो, मला आवाज आला म्हणून मी बघायला आलो की तुम्ही का रडताय म्हणून. तर त्या स्त्रीने त्यांना सांगितलं, शेठजींना, की दादा म्हणे माझी 7 वर्षाची मुलगी आहे, ती खूप आजारी असते. ही बघा इथे जमिनीवर झोपली आहे आणि तिची ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा तिचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांनी खूप सारा पैसा सांगितला आहे आणि एवढे पैसे माझ्याकडे नाही आहे आणि कुणी मला मदतही करत नाही आहे, म्हणून मी रडते आहे. मग शेठजींनी सांगितलं, यात रडण्यासारखं काय आहे? रडून थोडीच तुम्हाला कोणी पैसे देणार आहे किंवा तुमची मदत करणार आहे. तुम्ही आणि ते पण एवढ्या पहाटेचं रडताय. म्हणून शेठजींना जरा वेगळंच वाटलं आणि शेठजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही रडू नका, तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, जिथे काम करताय तिथे सांगा, तुम्ही काम कुठे करता म्हणे. तर त्या स्त्रीने सांगितलं की मी घरोघरी जाऊन धुणी भांडीची कामं करते आणि त्या पैशांवर मी उदरनिर्वाह करते. तर शेठजींनी सांगितलं की तुम्ही मग जिथं काम करता त्या लोकांकडे मदत मागा. इथं रडून काय होणार आहे? इथं रडून थोडी तुम्हाला कोणी मदत करणार आहे. म्हणून त्या स्त्रीने परत त्यांना उत्तर दिलं की म्हणे, दादा माझ्याकडे काल एक बाबा आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की तू पहाटे 4 वाजता रडायला सुरुवात कर आणि तुला कोणीतरी येऊन मदत करेल. त्या बाबांनी मला सांगितलं होतं तू रडायला सुरुवात कर, परमेश्वराकडे प्रार्थना कर, बघ उद्या चमत्कार होईल. आणि म्हणून मला वाटलं कदाचित बाबांनी सांगितलेलं खरं होईल, म्हणून मी रडत होते. ते ऐकल्यावर शेठजींना त्या बाईची दया आली. त्यांनी लगेचच त्या मुलीच्या पूर्ण ऑपरेशनची जबाबदारी घेतली, तिच्या दवाखान्याची जबाबदारी घेतली आणि त्या स्त्रीला पण सांगितलं, उद्यापासून तू आमच्याकडे कामाला पण येऊ शकते. आमच्याकडे बऱ्याचशा फॅक्टरीज आहेत, त्याच्यात तुला जे जमेल ते काम तू कर. आणि त्यांच्याकडे ज्या सर्वंट क्वार्टर होत्या त्यातली एक क्वार्टर तिला राहायला पण दिली. आणि शेठजींची बेचैनी त्याच ठिकाणी संपली होती जेव्हा त्यांनी त्या मुलीची पूर्ण जबाबदारी उचलली होती. त्यांनी डॉक्टरांना कॉल केले, त्या मुलीला ॲडमिट केलं किंवा ऑपरेशनची तयारी करायला सांगितली. आणि एवढं सगळं होऊनही शेठजींच्या मनात एक डाऊट होता, एक शंका होती की खरंच देव आहे का? किंवा आपण तर कधी देवाच्या जवळही जात नाही किंवा देवाची प्रार्थनाही करत नाही. आणि हा काय चक्कर आहे की बाबाजींनी सांगावं की 4 वाजता तू रड आणि माझं अचानक जाणं व्हावं आणि मी तिथं तिची मदत करावी, हा काय चक्कर आहे? म्हणून त्यांच्या मनात बरेचसे विचार चालू झाले. दुसऱ्या क्षणात त्यांच्या मनात विचार आला, खरंच देव आहे तर मग तो काहीच बघत नाही आणि मग आपण जमिनीवर राहणारे लोक का एकमेकांशी भांडतो, का वाद घालतो? कुठल्याही कारणावरून, जातीपातीवरून, बरेचसे कारणांवरून आपण भांडत असतो, वादावाद घालत असतो. परमेश्वराने काहीच बघितलं नाही. त्यांना शेठजींना त्या महिलेच्या मदतीला पाठवलं. ना शेठजींनी तिला जात विचारली ना त्या महिलेने विचारली. फक्त एक निमित्त मात्र म्हणून त्यांनी शेठजींना पाठवलं आणि त्या महिलेची मदत केली. शेठजीला त्या दिवशी पूर्ण विश्वास आला की आपलं कर्म किती महत्त्वाचं आहे आणि आपण जर काम केलं तरच रिझल्ट मिळेल.
आणि आपल्या कर्माबरोबर किंवा आपल्या कामाबरोबर दुसऱ्याला मदत करणे ही खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो तेव्हा आपल्या मनाला खूप मोठी शांती मिळते. हे शेठजींना त्या दिवशी कळून चुकलं, कारण शेठजींनी जेव्हा त्या महिलेची मदत केली त्यावेळेस शेठजींची पूर्ण बेचैनी त्याच ठिकाणी नाहीशी झाली किंवा गायब झाली. त्या दिवशी शेठजींना पूर्ण विश्वास आला की दुसऱ्याची मदत करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण या जगात परमेश्वराने एकच धर्म बनवला आहे, ह्युमॅनिटी, आणि आपण त्याला मानवता म्हणतो, म्हणजेच माणुसकी. ही कहाणी बरंच काही शिकवून जाते. जर आपण विश्वास ठेवला तर चमत्कार आपोआप होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकांना मदत करत चाललो तर परमेश्वर स्वतः आपली मदत करतो, कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन. आणि तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची, दुनियेत नुसतं ज्ञान वाटण्यापेक्षा थोडंसं हसू वाटणं हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि तुमच्या मेहनतीच्या जोरावर असं काही करा जे तुम्हाला खूप आवडतं आणि तुम्ही सहजपणे करू शकता. असं काही करा की या दुनियेलाही वाटलं पाहिजे की तुमच्यासारखं काम करावं. प्रेरणा मंच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि स्टे ट्यून विथ अस. थँक्यू.